वस्तू समासामध्ये चातुर्याची लक्षणे सांगितली. जगात पाहिले तर जे लोक ज्ञानी आहेत, ज्ञानसंपन्न आहेत, ते सदा सुखी दिसत आहेत. आणि ज्यांच्यामध्ये अज्ञान भरलेलं आहे ते दुःखी दिसत आहेत. ज्ञानदृष्टीने केलेले कर्म निश्चितच सफल होणार, पण अहंकाराच्या अज्ञान भ्रमाने एखादे कर्म केले तर त्याच्यात यश संपादन करता येईल असं नाही, आणि त्याच्यातून शाश्वत आनंद मिळणार तर नाहीच. पण ज्ञान असलेच पाहिजे. ज्ञानाशिवाय चतुराई नाही, चातुर्य नाही, चतुरपणा नाही. भगवंत सर्वांमध्ये आहे. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? मूळ स्वरूप जे परमात्म्याचा जो प्रकट झाला, देव ईश्वर म्हणून, तो सर्वांमध्ये आत्मा जीव म्हणून वावरतो आहे. त्याची निर्मिती पंचमहाभूतातून झाली. पंचमहाभूतातून जे वनस्पती तयार झाल्या, त्या वनस्पतीतून जे अन्नरस तयार झाले, त्या अन्नरसापासून रेत आणि रेतापासून शरीरे निर्माण झाली. पण त्या सर्व शरीरांमध्ये तो आत्मा वावरतो आहे. पण कधी तो आपल्या ओळखीने वागतो आहे, तिथे चातुर्य आहे. आणि कधी तो जीव म्हणून वावरतो आहे. सगळी शरीरे सारखीच, अस्थि मांसाची शरीर आहेत. शरीरात कोणाचा काही बदल नाही, थोडा रूपात बदल असेल, शरीराच्या उंचीत जाडी थोडा फरक असेल, पण शरीर रचनेमध्ये काही फरक आहे असं म्हणता येत नाही. आतली इंद्रिय सर्वांची सारखीच आहे. थोडा काहीतरी त्यांच्या कार्यामध्ये कमी जास्त फरक असू शकतो, पण सर्वसामान्य सर्वांची शरीरे एकसारखीच आहेत. परंतु प्रत्येकामध्ये विविधता दिसते आहे. कोणी भीक मागतो आहे, कोणी ऐश्वर्य भोगतो आहे, कोणी आहे त्या परिस्थितीमध्ये राहून भगवत चिंतनामध्ये मग्न आहे. जसे तो भीक मागणार आहे पण दुःखी आहे, आणि ज्ञान नसताना ऐश्वर्य लाभल्यामुळे ऐश्वर्य भोगतो आहे, पण कसे भोगायचे ज्ञान नाही. त्याचे ऐश्वर्य जास्त टिकणार नाही, त्याचे ऐश्वर्य जास्त दिवस टिकणार नाही. ज्ञानी माणसाला 5 लाख रुपये दिले आणि मूर्खाला 5 लाख रुपये, आणि दोघांनाही सांगितलं महिन्याच्या आत खर्च करून घ्या. मूर्खाला खर्च करायला वेळ लागणार नाही, तो 4-8 दिवसात खर्च करून मोकळा होईल. पण त्या ज्ञानी माणसाचे खर्च होतील की नाही शंका. तो योग्य कारण शोधेल, योग्य कारणाच्या ठिकाणीच खर्च करायला पाहिजे म्हणेल. त्याच्याकडे विवेक आहे, याच्याकडे विवेक नाही. आणि म्हणून जिथे ज्ञान नाही तिथे विवेक नाही, आणि विवेक नाही तिथे सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, दुःख भोगतो. ईश्वर परमात्मा सगळ्यांमध्ये आहे. ज्याच्यामध्ये ज्ञानसंस्थितीची जाणीव नाही, प्रचिती नाही, अनुभव नाही, तो मूर्ख म्हणून दुःख भोगतोय. आणि ज्याच्यामध्ये ते आहे तो सुख भोगतोय. ज्याच्यामध्ये ते ज्ञानस्वरूपाची, आपल्या स्वस्वरूपाची जाणीव नाही, तो जीव बनला आहे.
आणि ज्याच्यामध्ये आपण आपल्यामध्ये जो देव ईश्वर आहे तोच जाणीव रूपाने, ती जाणीवच्या रूपाने मीच वावरतो आहे. हाक मारली, ज्याला कळली तो हो म्हणतोय, किंवा एखादं काम सांगितलं, ज्याला कळलं ते बरोबर तो करून येतो आहे, कळलं नाही तो वाट लावून येतो. म्हणजे दोन्ही माणसंच आहेत. मूर्खामध्ये तो देव ईश्वर आहे, पण तिथे ज्ञानाची कमतरता असल्यामुळे, ज्ञानाचे प्रकटीकरण कमी असल्यामुळे तो जीवदशेमध्ये वागतोय. जीवदशा सगळी जी कर्मे करतो ते अज्ञान दशेमध्ये करतो आहे, विवेक नाही. मग तो मायेत अडकला आहे, स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, काम क्रोध आहे, दंभ आहे, अहंकार आहे, वासना भरलेली आहे. त्याचं शरीर तसंच आहे, जो चतुराचं शरीर तसंच आहे. त्याच्याकडे जी इंद्रिय विषय भोगवणारी ते ह्याच्याकडे पण आहे, त्याच्याकडे मन आहे, ह्याच्याकडे पण आहे, परंतु ह्याच्याकडे ज्ञान आहे, विवेक आहे. आणि विवेकामुळे त्याची कर्म शुभ होतात. तो वासनेमध्ये अडकत नाही, कामक्रोधापासून अलिप्त राहतो, स्वार्थ लोभापासून अलिप्त राहतो. जे आपल्या वाट्याला आले आहे ते प्रामाणिकपणे करतो आणि त्याच्यातून जे मिळेल त्याचे समाधान पाहिजे. पण हे ज्ञान कोणाला प्राप्त होते? शिवदशेचा अनुभव कोणाला प्राप्त होतो? आणि जो जीव म्हणला त्याला का प्राप्त होतो? आणि ते प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे? जसं परवा बोललो तसं, ज्याला भगवंत कळला तो भाग्यवान झाला. मग जे भाग्यवंतासाठी गुण आहेत, भाग्य उजळ करण्याची कर्मे करायची त्याचं ज्ञान आहे, त्याला आपोआप प्राप्त होतं त्या परमात्म्याच्या कृपेने. परमात्मा त्याच्या ठिकाणी प्रकट आहे. ज्याच्या ठिकाणी तो परमात्मा प्रकट आहे तो भाग्यवंत आहे. प्रकट तिथे ज्ञान आहे, विवेक आहे. मग त्याच्याकडे ज्ञान असल्यामुळे तो चतुरच आहे. पण इथे त्याला कळलं नाही, त्या परमात्मा शोध घेतला नाही, त्याची भक्ती केली नाही. कारण परमात्म्याला प्राप्त करणे सोपं नाही. कारण जीवदशा घालवता आली पाहिजे. जीवदशा वासनेने वेष्टित आहे, वासनेने भरलेली आहे, स्वार्थ लोभाने भरलेली आहे, कामक्रोधाने भरलेली आहे, म्हणून जीवदशा आहे. या सर्वातून मुक्त व्हायला पाहिजे. म्हणजे वासनेतून मुक्त झाला. माणसाला 3 प्रकारच्या वासना आहेत. एक शारीरिक वासना आहे, मोठेपणाची वासना, आणि काहीतरी लोकांना दाखवण्यासाठी करत राहायची वासना. या 3 गोष्टीमध्येच माणूस फिरतो बघा. लोकांनी मोठं म्हणावं म्हणून तो धनसंपत्ती जास्त कमवायला जातो ना. त्याच्याकडे घर चांगलं आहे, माझ्याकडे घर चांगलं पाहिजे, त्याच्याकडे गाडी चांगली आहे, माझ्याकडे गाडी चांगली पाहिजे, त्याच्याकडे जमीन आहे तर माझ्याकडे एवढी जमीन पाहिजे, त्याची पोरवळ शिकली तर माझी पोरवळ शिकली पाहिजे. शरीर चालली आहे मोठे उपाधी, त्याची वासना. आणि जो शरीर सुखाची वासना. आणि तिसरी आपण करतो त्याचा गवगवा, प्रसिद्धी, प्रचार. तो प्रचार झाला पाहिजे त्याची वासना. त्यामुळे तो मूर्खदशेत जातो. जरी 4 दिवस त्याचा गवगवा झाला तरी शेवटी तो तिथे संपतो. पण ज्याने भगवंताला वश करून घेतलं, त्याची भक्ती करून त्याचा भाग्योदय झाला, तो चतुर झाला, तो शहाणा झाला. तो प्रपंच परमार्थ दोन्ही उत्तम करून आपण उद्धरतोच, इतरांना पण उद्धरवतो. आपल्याला जे ज्ञान प्राप्त इतरांना पण देतो आणि मोक्षमुक्तीचा अधिकारी.
काही लोक वशीकरण करून घेण्यासाठी काहीतरी विद्या शिकतात, कला शिकतात. वशीकरण विद्या आहे. लगेच माणसाला आपल्यासारखं करता येतं, देवाला पण आपल्यासारखं करता येतं. ही त्याची कल्पना. देव कोणी जंतर मंतर केलं म्हणून आपला होणार नाही. हा, जंतर मंतर कुठला चालेल देवाला? त्याच्या आवडीचा, त्याला त्याच्यावर प्रेम करणार, त्याची कीर्ती उपासना करणार, त्याच्याशी ऐक्य साधणार. गुरुमंत्र गुरु देतात, गुरु तुम्हाला गुरुमंत्र देतात, त्याच्याशी ऐक्य साधणार आहे. तो मंत्र चमत्कार करेल. पण लोकांना वश करून लुबाडण्याचा जो मंत्र आहे तो देवाला नाही चालणार. मग देवाला वश करण्यासाठी काय करतात? नमस्सायच बोलतात. वशीकरण ना ते. तू माझं अमकं केलं तर मी अमकं करेन. माझा पोरगा पास झाला ना, ते एवढी देणगी देईन, एवढा हात चढवेन, एवढे नारळ चढवेन. देवी असेल तर बकरा देईन, बोकड देईन, अमकं देईन, तमकं देईन. हल्ली दागदागिने देतात देवी असेल तर. अरे सगळं तू देतो, त्याचा मालक तो पहिलाच आहे. तू काय देतो? तो त्याचा भुकेलेला नाही, तो भावाचा भुकेलेला आहे. त्याला प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, शुद्ध मन पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे आणि त्याच्याशी अनुसंधान पाहिजे भक्तीच्या वेळी. तो तुमचा होतो, तुम्हाला वश होतो. सर्वांमध्ये देव आहे. मग सर्वांना वश करण्यासाठी काय करायला लागेल? सर्वांना देव म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे. देवासारखे त्यांच्याशी पण व्यवहार करायला पाहिजे. कोणाशी भांडू नये, कोणाशी तंडू नये, कोणाला हीन लेखू नये, कोणाच्या दुर्गुणावर बोट ठेवू नये, कोणाचे दोष दाखवायचं काम आपलं नाही. कुठल्या प्रकारे कोणाला दुखवायचं नाही. सर्वांशी प्रेमाने वागावं, प्रेमाने बोलावं. तो तुमचं काम करणार, तो तुमचं काम करणार. आमचा अनुभव आहे, तुम्हालाही तो अनुभव प्राप्त. पण आधी तुम्ही चतुर असले पाहिजे. हा, तुम्ही आधी भगवंताचे झाले पाहिजे, तेव्हा ते वशीकरण तुम्हाला जमेल. हे जंतर मंतरवाला वशीकरण नव्हे, हे भक्तीचं वशीकरण आहे, प्रेमाचं वशीकरण आहे. भगवंत सर्वांमध्ये आहे ना, त्याच्यात भगवंत या दृष्टीने त्याला भजा, त्याच्याशी वागा, त्याच्याशी प्रेम करा, त्याच्या गुणदोषाकडे पाहू नका, ते पाहून त्याला भजू नका. तो आत्मा सर्वांमध्ये आहे, सर्व परमात्मा सुख आहे. हे ज्याचा भाव झाला तो जगावर राज्य करतो. ह्याला खरं चातुर्य म्हणतात, ह्याला खरी ज्ञानदशा म्हणतात. ते जमलं पाहिजे. ते ज्याला जमलं नाही तो दुःखी आहे. जरा काय झालं कोणाशी भांडतोय, जरा कोण काय बोललं की दुःखी होतोय, अहंकार जागृत होतो. मला असं बोलतात, मला असं बोललं, मला असं सांगितलं. एखाद्या ठिकाणी गेला ना आणि तुम्हाला बसायला खुर्ची नाही दिली तर, जावे म्हणून गेला आणि खुर्ची नाही दिली तर खूप राग येतो. जावं म्हणून गेला, खुर्ची नाही दिली तर खूप राग येतो. माझा मान नाही ठेवला. तुला आधी सन्मान आहे का? तर तुला मान कसला मिळणार आहे? त्याने पोरगी दिली म्हणून तुझा मान करावा का? तुझी पात्रता आहे काय ते बघ ना. तुझी पात्रता असेल तर भाड्याचा आसन ठेवतील तुझ्यासाठी. घरात नसेल तर भाड्याचं सुद्धा आणतील, पैसे देऊन मोजून पलंग आणतील, परिस्थिती नसताना सुद्धा. पण तुझीच पात्रता नाही तर कसला मान सन्मान मिळणार? भांडतो आता भांडतो, परत येणार नाही तुमच्या दारात. काय बोलायचं? ही मूर्खाची लक्षणं आहेत, जो जीव झाला त्याची लक्षणं आहेत.
पण अंगी चातुर्यच पाहिजे, तेव्हा सुख शांती समाधान आहे आणि मोक्षमुक्ती आहे. तो भगवंताचा झाला. चोराकडे पण चातुर्य असतो. ते चातुर्य कसलं? त्याचं कर्म शुद्ध आहे का? त्याच्यासाठी चातुर्य आहे का ते? भगवंताला आवडेल असे कर आणि ज्याचे कोणाला हानी पोचणार नाही त्याला आनंद सुखच पोचेल असे कर. आणि सर्वांना भगवंत समजून जो करतो तो चोरी करेल का? मग जे बाकी गोष्टीचं जे चातुर्य आहे ते कामाचं नाही. अहंकारी माणसाकडे खूप चातुर्य असतं. लबाड असतो तो. लबाडीला चातुर्य लागतं ना. खोटं बोलायला पण फार चातुर्य लागतं. खरं बोलायला काही चातुर्य लागत नाही. खरं बोलायला काही चातुर्य लागतच नाही. खोटं बोलायला केवढी कसरत करायला लागते आणि बरं ते खोटं लपवण्यासाठी आणखी कसरत करायला लागते. एक खोटं बोलला 100 खोटी बोलायला ते पक्क लक्षात ठेवलं तर इथे असं खोटं बोललं आहे. केवढी कसरत त्याला, किती लक्ष ठेवायला लागतं. खोटं लपवण्यासाठी तो रात्रंदिवस ताऱ्यावरची कसरत करतो. सुखी आहे का तो? म्हणून जे जे लबाड लोक आहेत त्यांच्याकडे जे असलेलं चातुर्य हे खोटं चातुर्य आहे. अज्ञानी मूर्ख, मूर्ख सुद्धा चतुर असतो पण ते मूर्खता त्याला दुःखात टाकते. म्हणून असं चातुर्य पाहिजे शुभ करणेच होते. आणि सर्व ठिकाणी ईश्वर भगवंत आहे त्या जाणीवेने तो वापरला आणि सर्वांच्यासाठी जगतो. सर्वांना ईश्वर भाव सर्वांसाठी जगतो आणि त्याच्या मुखातलं भगवंताचं नाम कधी जात नाही. आपल्याला भगवंताची प्रतीती असून सुद्धा तो मी भगवंत आहे असा भाव ठेवत नाही. तो भक्तीच करतो आहे. कारण देहासाठी भक्तीची गरज आहे. भक्तीचे परमोच्च स्थान काय आहे? बस तो एकदा बनला ना तोच उभा. भक्तीमध्ये ते भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं आपल्याला. मग भगवंत होऊन राहिला तो. भगवंत होऊन राहिल्यानंतर मग तो आपल्या स्थितीमध्ये आपण राहतो. पण लोकांच्या प्रसंगाला जाऊन लोकांनी माझ्यासाठी काय करावं असं त्याची अपेक्षा नाही. माझा जन्म कोणा लोकांसाठी झालाय असा तिचा भाव असतो. म्हणून कोणाला आपल्यापासून हानी पोचता का? कोण फसवलं जातं का? आणि कोणाला दुःखही पोचता का? याची काळजी चतुर घेते. आणि ही चतुराई कोण हिरावून नेऊ शकत नाही. इथे वशीकरण कोणाचं चालणार नाही. मग काय सांगितलं ना, परमात्म्यावर कोण वशीकरण करायला गेलं तर चालणार नाही. परमात्मा वशीकरण एकच चालते, भक्तीचं. भक्तीचं वशीकरण. त्या भस्मासुराने भक्तीचं वशीकरण करून घेतलं ना शिवाकडून. शिवजीची एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, प्रसन्न झाला तो राक्षस. भक्ती करतो, प्रसन्न झाला, आशीर्वाद दिला. ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील ते भस्म होऊन जाईल. त्यानेच मागून घेतला तो. प्रसन्न झाला तर विचारलं काय पाहिजे तुला, माग. लबाड काय मागणार, स्वार्थी काय मागणार? कारण खूप दुश्मन करून ठेवले होते ना, त्याला संपवायचे होते. म्हणून मागणं हेच मागितलं नाही, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन तो भस्म झाला पाहिजे. देव भावाचा मुकेलेला. त्याने विचारच केला नाही घालण्याचं काय होईल. पण देवाला माहित असतं, सगळं माहित असतं, सगळं हात त्याच्याकडे चावे. आणि तथा असतो. हा खुश झाला, खुश झाला. बायकोशी भांडण झालं, बायकोच्या मस्तकावर हात ठेवला. जो पण त्याच्याकडे होता की हात ठेवतो. असं करता शेवटी देवाच्या मागे लागला. सगळे देव संपवायचे, राक्षसाचं राज्य आणायचं. देवाच्याच मागे लागला. शेवटी सगळे देव
पळून ते, कारण शंकराने एकदा आशीर्वाद दिला, शिवाने एकदा आशीर्वाद दिला, त्याचा उपाय त्याच्याकडेच असायचा, बाकी देवाकडे नाही. किंवा तो महादेव सगळे मान तिथे गेले आणि म्हणाले काहीतरी उपाय सांगा, आता काहीतरी करा, काय सगळं केलं त्यात कसं निभवायचं. काय झालं तर असंच चाललेलं आहे, आता आमच्याच मस्तकावर हात ठेवायला निघाला आहे आणि तुमचा आशीर्वाद तर मोठा ठरणार नाही. बोलून घेतला त्याला, त्याची प्रेमाने चौकशी केली. सगळ्या देवाचा एका बाजूला असा, त्याला एका बाजूला घेतला हिमातपणे. चौकशी कसं चाललंय तुझं? चांगलं चाललंय, तुमच्या आशीर्वाद आहे, खूप चांगलं चाललंय, वा वा वा, छान छान छान. काय करतोस बरं, कसं करतोस, कसा अनुभव येतो तुला? नाही मस्तकावर हात ठेवतो. अनुभव येतो कसा ठेवतो? असा ठेवतो. शंकराच्याच पुढे गेला, उचलून पटकन महादेवाने त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्याच मस्तकावर ठेवला, भस्म झाला. सांगायचा मुद्दा काय, देव भावाचा मुख्य, नाहीतर रावणाला कशाला आशीर्वाद दिला असता? त्याला मरण येऊन दिला आशीर्वाद, तो कंटाळला जगायला, मग त्याला कळलं रामाची कळ काढायला पाहिजे, तेव्हाच तर आपल्याला मरण येणार आहे. म्हणून त्याने सीता पळवली, नाही तर कशाला पळवलीस ती? सीतेला काही केलं नाही त्याने, पळवली, कळच काढायची आहे म्हणाला. पुरुषाचं एक वैशिष्ट्य आहे, आईला बहिणीला पळवलं तितका राग येत नाही, बायकोला पळवलं तर खूप राग येतो. बायकोला पळवलं तर खूप राग येतो, अहंकार फार जागृत. तो बरोबर गेला, त्याला माहीत होतं की असं केलं की राम बरोबर येणार, स्वतःच येणार, आणि रामाकडूनच मला मरण आहे, त्याला माहीत होतं. सांगायचं मुद्दा काय, अशा अनेक उदाहरणं आहेत. तर देव वश होतो, तर त्याला वश करून घ्या. मी तुम्हाला ते सांगतो आहे, त्याला वश करून घ्या, पण त्या भस्मासुराचं काय मागू नका. त्यात कर्मासारखं मागा, काही नको बदला मी मागत असे तुझला, विठ्ठला काही नको बदला मी मागत असे तुझला, ते माग, त्याला वश करा. तुम्ही फक्त देवाला वश करायला जाता परत, तिथे आणि तुम्ही चूक फार मोठी. तर मग सांगितलं तो मुद्दा महत्वाचा आहे, देव सर्वांमध्ये आहे, त्या सर्वांना वश करा. कशाने? भक्तीने, प्रेमाने. त्या सर्वांच्या ठिकाणी देवीश्वर आहे, जाणवी नाही. सगळे तुमचे होते, तुमचे कौतुक होते, तुमची वाहवा होती, आणि तुमच्यामुळे उद्धार पण होतो. ती खरी चतुराई. ते ज्ञान शोभा वाढवते, कीर्ती देते, ऐश्वर देते, प्रताप आणि सुख, शांती, समाधान, मोक्ष. म्हणून भक्तीशिवाय ते प्राप्त होणार नाही. आणि ती सुद्धा भक्तीचा जो अनेक प्रकार भक्ती लोक करतात, पण जर सांगितलं अद्वैत भक्ती. आता अद्वैत भक्ती करायची म्हणजे निर्गुण निराकाराची करायची आहे. दिसत नाही, भासत त्याला पूजायचं कसं, त्याचं भजन कसं म्हणायचं, त्याचं वर्णन कसं करायचं, प्रश्न आहे. तो मार्ग सद्गुरू दाखवतो, सद्गुरू दाखवतो. मग संत ज्ञानेश्वरांची आत्मपरिचय त्यांना शरण गेलं पाहिजे, आणि त्याने त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे, त्यांच्या उद्देशाप्रमाणे साधन भक्ती केली पाहिजे. मग आपोआपच तुम्हाला तो परमात्मा तर भेटणारच आहे, आता तुमच्या हातच आहे, तुम्ही स्वतः घ्या. अज्ञानामुळे जीव बनले, तुम्हाला शिवच आहे, ते तुम्हाला प्रचिती देतात. आणि मग जे ज्ञान तुमच्याकडे प्राप्त होते त्याचा उपयोग तुम्ही केला तर सगळ्या लोकांचा उद्धार करा. त्याचा अनुभव येण्यासाठी मात्र भक्ती करत असताना तुम्हाला सर्वांशी या प्रेमाने वागलं पाहिजे. सर्वात देव आहे, गुरुवचन आहे, मान्य केलं पाहिजे. शास्त्रवचन आहे, वेदवचन आहे, मान्य केलं पाहिजे. म्हणून भक्ती पाहिजे. वेदांत, सिद्धांत आणि दादांत. वेदांत म्हणजे वेदाची प्रचिती, वेदात काय सांगितलं त्याची गुरुने सांगितलं सत्य मानलं पाहिजे. गुरु वेदवचन सांगतात, वेदाची प्रचिती.
सिद्धांत आहे गुरुप्रचिती. गुरुला ईश्वर म्हणून त्याची सेवा प्रचिती. आणि दादात म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रचिती, तुम्ही ईश्वर देव आहात. म्हणून साधन भक्ती सद्गुरू सांगितली त्याप्रमाणेच करायला पाहिजे. जी अशी चांगली वाणी जी आलेली आहे द्वैतातली भक्ती, ती करून तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, मोक्षमुक्ती मिळणार नाही. त्या भगवंताची थोडीशी कृपा प्राप्त. म्हणून असं म्हणतात मुक्ती 3 प्रकारच्या: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोजिका. 4 प्रकारची मुक्ती. 4 प्रकारची: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोजिका. सलोकता, समीपता, स्वरूपता ह्या 3 मुक्ती त्या तुम्ही द्वैतातल्या भक्तीमुळे तुम्हाला प्राप्त होतात. सायुज्य मुक्ती प्राप्त होतात. माणसाला काय वाटतं, स्वर्गात गेलो की मला मोक्षमुक्ती मिळेल? नाही. का तिथेही वासना आहेत भरलेली सगळी. सुख आहे ना सगळं तिथे. अप्सर आहे, सुख आहे, सगळे देव त्याच्या मागे लागलेले, तिथेच बसले. इंद्र झाले, इंद्रियांचा देव, इंद्रियांचा देव. बस त्याला सुद्धा मोक्षासाठी ते परमात्म्याला बदलला. म्हणून कुठल्याही देवतेला बदल तरी समूहामध्ये तरी तो परमात्मा आहे म्हणून बघा. मग तुम्हाला तिन्ही मुक्तीच्या नंतर ती चौथी शेवटची मुक्ती ती पण प्राप्त. म्हणून भक्ती ज्ञानदृष्टीने केली पाहिजे. आत्मप्रच्या संतांच्या सहवासात केली पाहिजे, त्याच्या ज्ञानबोधाप्रमाणे केली पाहिजे. आणि एकदा तुमचा विधेय नाही, आत्मा असा भाव झाला तर तुमचं जीवत्व जाऊन शिवत्व प्राप्त होईल. तुमची देहबुद्धी जाऊन तुम्हाला आत्मबुद्धी प्राप्त होईल. मूर्खता जाऊन तुम्हाला चातुर्य होईल आणि तुम्ही सुखी व्हाल. संभ्रम दूर होती, चिंता मिळते. संभ्रमामुळे चिंता आहे, संभ्रमामुळे भय आहे आणि भय आहे चिंता. संभ्रमच संपला तर संशय आहे, दुःखी आहे, समाधान नाही. संशय नाही, समाधान नाही. वासना शमली, शांती. वचवत मतवत नाही, शांत असं नाही. हे तुम्हाला ते चातुर्य देणार आहे, शांतपण ज्ञान देणार आहे. तेव्हाच खरं जीवन सौख्य काय आहे त्याचा अनुभव येणार आहे. आणि त्याच्यातूनच मोक्षमुक्तीचा अधिकारी राजाधिराज सद्गुरू श्री रामेश्वर महाराज